नमस्कार विद्यार्थ्यांनो, नैसर्गिक साधन संपदा यामध्ये ऊर्जा संपदा एनर्जी रिसोर्सेस या संदर्भाने आज आपण चर्चा करणार आहोत। आपली वसुंधरा ही ऊर्जेचा एक मोठा साठा आहे। आपल्या सभोवताली सगळीकडे ऊर्जा असते। आपल्याला अन्नाद्वारे त्या ठिकाणी ऊर्जा मिळते। ऊर्जा ही आपल्या जीवनातील एक अत्यंत अत्यावश्यक शक्ती आहे। ऊर्जेचा उपयोग आपण अन्नधान्याचे पिके घेण्यासाठी, अन्न शिजवण्यासाठी, आपल्या सभोवतालचे वातावरण पोषक ठेवण्यासाठी आणि वाहतुकीसाठी आपण करत असतो। मानवाने तंत्रविज्ञान क्षेत्रातील प्रगतीमध्ये ऊर्जा मिळवणे आणि ती विविध कारणासाठी वापरणे हा त्या ठिकाणी संशोधनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी उपयोग करून घेतलेला आहे। इसवी सन 1880 पर्यंत ऊर्जा मिळवण्यासाठी लाकडाचा वापर केला जात होता। त्यानंतर कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू यांच्या उपयोगाचे प्रमाण वाढले। खनिज तेल, दगडी कोळसा, नैसर्गिक तेल, नैसर्गिक वायू या शक्ती साधनाचा वापर गेल्या 2 दशकात फार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी झाला आहे। त्यामुळे विशेषतः खनिज तेलाचे साठे सध्या आहेत ते आणखीन 50 वर्षापेक्षा जास्त पुरणार नाहीत असे त्या ठिकाणी तज्ज्ञांचे मत आहे। त्यामुळे या पारंपरिक ऊर्जा साधनासाठी पर्यायी ऊर्जा साधनाचा शोध लागणे अतिशय गरजेचे आहे। भारताच्या व्यावसायिक स्तरावर वापरल्या जाणाऱ्या प्रमुख ऊर्जा स्रोतात कोळशाचे प्रमाण त्या ठिकाणी 2001 मध्ये 51% होते, तर खनिज तेल 31%, नैसर्गिक वायू 8% आणि जलविद्युत 5%, तर अणुऊर्जा 1% या प्रमाणात ऊर्जेचा वापर होत होता। ऊर्जेचे प्रकार आपण पाहत असताना ऊर्जेचे प्रामुख्याने 2 प्रकार पडतात। त्याच्यामध्ये एक नंबर आहे पुनर्नवीकरणीय ऊर्जा आणि दुसरा आहे अपुनर्नवीकरणीय ऊर्जा व त्याला आपण परमाणु ऊर्जा म्हणतो। यामध्ये प्रत्यक्ष ऊर्जेची निर्मिती करण्यासाठी युरेनियम सारख्या इंधनाचा किंवा अणुइंधनाचा वापर त्या ठिकाणी होत असतो। अपुनर्नवीकरणीय ऊर्जा स्त्रोतापासून ऊर्जेची निर्मिती करण्यासाठी या संसाधनाचे ज्वलन करावे लागते। हे इंधन सुद्धा सुरक्षित ठिकाणी ठेवून जाळण्यात येते। यातून निर्माण होणाऱ्या उष्णतेमुळे पाण्याची वाफ केली जाते। अशा प्रकारे निर्माण झालेली वाफ विद्युतजनीय चालवण्यासाठी उपयोगात आणली जाते। या प्रकारे चुंबकीय ऊर्जेच्या स्वरूपात विद्युत निर्मिती केली जाते। अशा प्रकारच्या विजेचा उपयोग आपण आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये करतो। या ऊर्जा साधनात प्रामुख्याने कोळसा, तेल, नैसर्गिक वायू यासारखी खनिज इंधनाच्या स्वरूपामध्ये असतात। या इंधनाच्या ज्वलनामुळे अनेक विषारी वायू तयार होतात। त्यात कार्बन डायऑक्साईड, गंधक तसेच नायट्रोजन ऑक्साईडच्या स्वरूपामध्ये दगडी कोळसा हे अगदी खूप पूर्वीपासून ऊर्जा संसाधन म्हणून त्या ठिकाणी वापरलं जातं। याची निर्मिती 300 कोटी वर्षापूर्वी झाली असावी असा अंदाज आहे। दगडी कोळशाचा उपयोग घरातील इंधनापासून ते मोठ्या उद्योगधंद्यामध्ये होतो। दगडी कोळशापासून वाफ ही शक्ती निर्माण करून त्या शक्तीवर आगगाडी, जहाजे व उद्योग कारखान्यातील यंत्रे चालवली जातात। बऱ्याच ठिकाणी घरात इंधन म्हणून कोळसा वापरला जातो। कोळशाचा उपयोग डांबर, रसायने, रंग निर्मितीसाठी पण होतो। दगडी कोळशाचे कार्बनच्या प्रमाणानुसार प्रामुख्याने 4 प्रकार पडतात। त्याच्यामध्ये पहिला जो आहे अँथ्रासाइट, दुसरा बिटुमिनस, तिसरा लिग्नाइट आणि चौथा पीठ कोळसा। अँथ्रासाइट हा उच्च प्रतीचा कोळसा असून कार्बनचे प्रमाण त्याच्यामध्ये 95% असते।
याच्यापासून धूर कमी निघतो आणि राख ही कमी मिळते. बिटुमिनस हा कोळसा वजनाने जड असतो. या कोळशात 70% ते 80% कार्बनचे प्रमाण असते. हा कोळसा ज्वालाग्रही असल्याने लवकर पेटतो आणि लवकर विझतो आणि याच्यापासून राख ही जास्त मिळते. तिसरा आहे लिग्नाइट. हा कोळसा हलक्या प्रतीचा, वजनाने हलका व तपकिरी रंगाचा असतो. कार्बनचे प्रमाण 40 ते 50% असते, त्यामुळे कमी प्रमाणात त्याच्यापासून उष्णता मिळते. पीठ कोळसा. हा कोळसा अतिशय ठिसूळ, हलक्या प्रतीचा, तपकिरी रंगाचा असतो. यात कार्बनचे प्रमाण 30 ते 40% पर्यंत असते. जळताना खूप धूर निघतो आणि उष्णतासुद्धा कमी मिळते. याचा वापर घरगुती इंधन म्हणून मोठ्या प्रमाणात केला जातो. जगात दगडी कोळशापासून किंवा दगडी कोळशाचे खूप मोठे साठे आहेत. जगातील साठ्यापैकी 46% साठे आशिया खंडात, 46% त्याखालोखाल उत्तर अमेरिका, 38.2% युरोपमध्ये, 14.1% आणि आफ्रिकेत 4.4% त्या ठिकाणी साठे आढळलेले आहेत. भारतात पण त्या ठिकाणी कोळशाचे साठे प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात आढळलेले आहेत. 85.7 अब्ज कोटी टनाच्या कोळशाचे साठे भारतामध्ये असावेत असा अंदाज आहे. यातील सर्वच साठे उच्च प्रतीचे आहेत. भारताचे दगडी कोळशाच्या क्षेत्राच्या बाबतीमध्ये 2 प्रकार पडतात. एक आहे गोंडवाना कोळसा उत्पादक क्षेत्र आणि दुसरा आहे टर्शरी कोळसा उत्पादक क्षेत्र. बिहार, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, ओरिसा, तामिळनाडू या राज्यातून भारतामध्ये मोठ्या प्रमाणात दगडी कोळशाचे उत्पादन होते. दगडी कोळसा जाळल्याने त्याच्या एकूण वजनाच्या 5 ते 20% राख शिल्लक राहते. कोळसा जळल्याने त्यातील कण मोकळे होतात व हवेत तरंगतात. त्यातून फार मोठ्या प्रमाणात सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन व किरणोत्सर्गी वायू वातावरणात मिसळतात आणि वातावरणाचे प्रदूषण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होत आहे. खनिज तेल हा एक ऊर्जेचा स्रोत त्या ठिकाणी आपणाला पाहता येईल. खनिज तेल हे महत्त्वाचे ऊर्जा संसाधन आहे. खडकात सापडणाऱ्या नैसर्गिक तेलाला पेट्रोलियम किंवा खनिज तेल असं त्या ठिकाणी म्हणतात. खनिज व कोळसा यांची तुलना केल्यास अनेक बाबतीत खनिज तेल हे अधिक उपयुक्त असते. दगडी कोळसा घनरूप आहे, त्याची वाहतूक करणे अवघड जाते, तर खनिज तेल द्रवरूप असल्यामुळे त्याची वाहतूक करणे सोयीचे जाते. बऱ्याच ठिकाणी, बऱ्याच देशात खनिज तेल नळाद्वारे त्या ठिकाणी दूरवर वाहून नेले जाते. खनिज तेलापासून कोळशापेक्षा जास्त त्या ठिकाणी उष्णता मिळते. खनिज तेल जळाल्याने जास्तीचा धूर निघत नाही आणि तेलाचा उपयोग वेगवेगळ्या देशामध्ये वेगवेगळ्या प्रकारे केला जातो. औद्योगिक क्षेत्रात अवजड यंत्रसामुग्रीचे इंधन म्हणून त्या ठिकाणी उपयोग केला जातो. प्रकाश व उष्णता निर्मितीसाठी सौंदर्य प्रसाधने, रंग, मेण, डांबर, औषध, बेंझिन, नेप्था यांच्या निर्मितीसाठी खनिज तेलाचा वापर केला जातो. अशुद्ध खनिज तेल शुद्ध करताना पेट्रोल, डिझेल, रॉकेल, वंगण, ऑइल, ग्रीस इत्यादी ज्वालाग्रही पदार्थ वेगळे केले जातात व त्यांचा उपयोग वेगवेगळ्या वाहनासाठी त्या ठिकाणी वाहनात होतो. जागतिक साठ्यापैकी 48% साठे मध्य पूर्व आशियामध्ये म्हणजेच सौदी अरेबिया, इराण, इराक या देशामध्ये आहेत. खनिज तेलाचे प्रमुख उत्पादक देश संयुक्त संस्थाने, रशिया, मध्य पूर्वेतील आशियातील देश, भारत इत्यादी असलेले आपल्याला पाहावयास मिळतात. भारतात खनिज तेलाचा शोध 1845 मध्ये आसाममधील माटुम ब्रह्मपुत्रा नदी व सुरमा नदीच्या खोऱ्यात त्या ठिकाणी लागला. भारतात पहिली तेल विहीर 1990 मध्ये आसाममध्ये दिग्बोई येथे खोदण्यात आली. भारतात नैसर्गिक वायू, खनिज तेलाचे साठे असलेल्या प्रदेशात त्या ठिकाणी आढळतात.
पश्चिम किनारपट्टीवर खंबाळचे आखात आणि बॉम्बे हाय क्षेत्र या ठिकाणी नैसर्गिक वायू जास्त प्रमाणात आढळतो. आसाम, हिमाचल प्रदेश, राजस्थान या राज्यात सुद्धा नैसर्गिक वायूची साठे आहेत. भारतात नैसर्गिक वायूचा वापर सुद्धा घरगुती इंधन म्हणून रसायने, कृत्रिम रबर, खते निर्माण करण्यासाठी केला जातो. भारताची ऊर्जेबाबतची सद्यस्थिती जर पाहायची झाली तर भारतामध्ये औद्योगिकरण, शहरीकरण, व्यापारीकरण, लोकसंख्या वृद्धी, बदलती जीवन पद्धती आणि मानवाच्या वाढत्या आकांक्षा यामुळे भारतातील ऊर्जेची गरज तीव्रपणे वाढत आहे. ऊर्जेची मागणी व पुरवठा यांचा मेळ जमत नसल्यामुळे आपणास दैनंदिन जीवनात पेट्रोल, वीज, स्वयंपाकाचा गॅस, सरपण इत्यादी साधनाचा तुटवडा जाणवतो. भारतात ऊर्जा वापरामध्ये पारंपरिक ऊर्जा स्रोताचे स्थान त्याकडे महत्त्वाचे आहे. भारतात 3/4 लोक ग्रामीण भागात राहतात. हे लोक ऊर्जेची गरज भागवण्यासाठी पारंपरिक ऊर्जा स्रोतावर अवलंबून असतात. भारतात ऊर्जेच्या एकूण गरजेपैकी अर्धी ते 1/3 प्रमाणातील गरज सरपण, शेतीतील कचरा आणि जनावरांचे शेण यासारख्या पारंपरिक जैविक इंधनाद्वारे भागवली जाते. खेड्यात तसेच लहान मोठ्या शहरात स्वयंपाकासाठी इंधन म्हणून प्रामुख्याने सरपणाचा उपयोग केला जातो. ग्रामीण भागात हे प्रमाण 51% तर शहरी भागामध्ये 34% त्या ठिकाणी आहे. शहरात मुख्यत्वे गरीब वर्ग सरपणाचा उपयोग करतो. अलीकडच्या काळामध्ये सरपणाचा वापर प्रामुख्याने कमी झालेला त्या ठिकाणी आपणाला दिसून येतो. परंतु जंगलाचा वेगाने नाश होऊ लागल्याने सरपणाची त्या ठिकाणी तुटवडा भासू लागला आणि आज त्या ठिकाणी इंधन विक्री ही फार मोठ्या प्रमाणात होऊन त्या ठिकाणी इंधनाचा तुटवडा जाणवत आहे. या सर्व प्रकारामुळे ग्रामीण भागातील गरीब लोक गुराचे शेण, पेंड, काड्या, कुटक्या यांचा वापर त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात करत आहेत. हे इंधन लाकडा इतके कार्यक्षम नसले तरी त्या ठिकाणी त्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. शहरातील बरेच गरीब लोक हिवाळ्यात थंडीपासून बचाव करण्यासाठी टाकून दिलेले रबर, रबरी टायर आणि रद्दी कागदाचा त्या ठिकाणी वापर करतात. अणुऊर्जा ही एक महत्त्वपूर्ण ऊर्जा त्या ठिकाणी मानली जाते. 1808 मध्ये जॉन डाल्टन यांनी अणुसिद्धांत मांडला. अणूच्या आतील केंद्रात प्रोटॉन व न्यूट्रॉन असतात. त्यावर एकमेकाच्या विरुद्ध विद्युतभार असतो. अणूचे विघटन करून प्रचंड उष्णता मिळवता येते. हीच अणुऊर्जा, अणुशक्ती असं त्याला आपण म्हणतो. युरेनियमच्या भारी अणुकेंद्राच्या फुटण्यामुळे किंवा ड्युरेनियम, ट्रिटियम या हलक्या अणुकेंद्राच्या संयोगामुळे प्राप्त होणाऱ्या ऊर्जेस अणुऊर्जा असे म्हणतात. पहिली अणुशक्तीची ताकद दुसऱ्या महायुद्धात हिरोशिमा शहरात 6 ऑगस्ट 1945 साली अणुबॉम्ब टाकून त्या ठिकाणी आजमावण्यात आली. या स्फोटामुळे संपूर्ण हिरोशिमा शहर भस्मसात झाले. त्यानंतर अणुशक्ती उत्पादन क्षेत्रात नवयुग त्याने सुरू झाले. तसे तर अणुशक्तीचा उपयोग मोटारी, विमाने, रेल्वे, जहाजे, पाणबुड्या यांच्यासाठी ऊर्जा स्रोत म्हणून होऊ शकतो. औद्योगिक क्षेत्रात सुद्धा विकास घडवून आणण्यासाठी अणुशक्तीचा वापर त्या ठिकाणी आपण करू शकतो. जगातील अणुशक्ती उत्पादक देश प्रामुख्याने संयुक्त संस्थाने, कॅनडा, रशिया, झेकोस्लोवाकिया, ग्रेट ब्रिटन, फ्रान्स, इटली, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, भारत इत्यादी आहेत. संयुक्त संस्थाने जगातील अणुशक्तीपैकी 35% अणुशक्ती निर्माण करतो. कॅनडा 25% निर्माण करतो. त्याचबरोबर रशिया युरेनियमचे भरपूर साठे त्या ठिकाणी असल्यामुळे रशिया त्या ठिकाणी युरेनियमचा वापर करतो.
युरोपियन देशसुद्धा थोरियमचा वापर करून त्या ठिकाणी अणुशक्ती मोठ्या प्रमाणात वापरतात. भारतात स्फटिकमय अशा अग्निजन्य रूपांतरित खडकात युरेनियम आढळते. भारतात अणुसंशोधनासाठी भाभा ॲटॉमिक केंद्र ट्रॉम्बे येथे 1945 स्थापन झाले. 1948 साली अणुऊर्जा आयोगाची स्थापना झाली. डॉक्टर होमी भाभा हे पहिले अध्यक्ष होते. भारतात अप्सरा, शिरस, झर्लिना, पूर्णिमा, ध्रुव या अणुभट्ट्या आहेत. तारापूर, कोटा, कल्पकम, नरोरा येथे अणुशक्ती केंद्र त्या ठिकाणी भारतामध्ये आहेत. भारताने पहिली यशस्वी अणुस्फोट मे 1998 मध्ये पोखरण त्या ठिकाणी घडवून आणला. यामध्ये अविनाशी किंवा अक्षय ऊर्जा साधने ही त्या ठिकाणी पाहत असताना त्याला आपण पुनर्नवीकरणीय ऊर्जा असं म्हणतो. अविनाशी ऊर्जेची निर्मिती करण्यासाठी अशा नैसर्गिक साधनाचा वापर केला जातो की जी नैसर्गिक साधने कालांतराने पुन्हा उपलब्ध होतात. पुनर्नवीकरणीय ऊर्जा साधनाच्या वापरामुळे प्रदूषणाचे प्रमाण देखील कमी होत असते. उदाहरणार्थ जलविद्युत, सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, भूगर्भीय ऊर्जा या ऊर्जा प्रकारात अक्षय ऊर्जा संसाधनाचा उपयोग केला जातो. ही संसाधने परत निर्माण होत असल्यामुळे या संसाधनापासून मिळणारी ऊर्जा पुनर्नवीकरणीय ऊर्जा म्हणून त्या ठिकाणी ओळखली जाते. कायमस्वरूपी अविनाशी ऊर्जेसाठी मानव सूर्य व भूगर्भीय उष्णता यावर अवलंबून राहू शकतो. उष्णतेचे हे दोन स्रोत निरनिराळ्या स्वरूपात मानवास उपलब्ध होतात. अविनाशी ऊर्जा संसाधनामध्ये खाली संसाधनाचा त्या ठिकाणी समावेश होतो. त्याच्यामध्ये जलविद्युत शक्ती, सौरशक्ती, भरती ओहोटी ऊर्जा, पवन ऊर्जा आणि भूऔष्णिक ऊर्जा यांचा त्याच्यामध्ये प्रामुख्याने समावेश होतो. पहिला त्याच्यामधला घटक आहे जलविद्युत शक्ती. अविनाशी ऊर्जा संसाधन म्हणून या शक्तीचा किंवा या शक्ती साधनाचा उल्लेख होतो. पाण्यापासून ही शक्ती निर्माण केली जाते. भारतातील एकूण वीज उत्पादनापैकी 28% वीज उत्पादन जलशक्तीद्वारे होते. पर्वतमय भागातील नद्याच्या उंचीहून कोसळणाऱ्या पाण्यामुळे टर्बाइन्सची पाती फिरतात व त्यामुळे वीज निर्मिती होते. जलविद्युत निर्माण करण्यासाठी मोठी धरणे बांधून त्या ठिकाणी पाणी साठवून ठेवावे लागते. या निर्मितीतून कार्बन डायऑक्साईड निर्माण होत नसला तरी अशा कामासाठी जंगले मात्र पाण्याखाली गेल्यामुळे वनस्पती त्या ठिकाणी कुजून त्या भागामध्ये मिथेन वायू तयार होत आहे. जलविद्युत निर्मितीमुळे जगभर आर्थिक विकास झाला आहे, पण त्यामुळे पर्यावरण विषयी गंभीर समस्या पण निर्माण झाल्या आहेत. नद्यावरील मोठे धरणे हा भारतातील पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून एक समस्या निर्माण करणारा विषय आहे. नद्यावरील मोठ्या धरणामुळे विस्तीर्ण प्रदेशात बहुमोल जंगले, वन्य प्राण्याचे जमिनीवरील व पाण्यातील अधिवास त्या ठिकाणी नष्ट झालेले आहेत. जैवविविधतेचा नाश होतो व शेतीसाठी असलेली सुपीक जमीन जलमय होते. नियोजनाचा अभाव, पाणथळ साचून त्या ठिकाणी जमिनीची क्षाराचे प्रमाण त्या ठिकाणी पाणी साचून होत आहे जमिनीमध्ये. शेत जमिनीला अशा प्रकारची हानी पोचल्यामुळे शेताच्या उत्पादकतेवर परिणाम होत आहे. अशा साचलेल्या पाण्यामुळे मलेरियासारखे रोग पसरण्याची शक्यता असते. निकृष्ट दर्जाचे बांधकाम व आराखडा यामुळे धरणे फुटण्याची शक्यता असते आणि परिणामी मोठी जीवित हानी त्या ठिकाणची होते. पर्यावरणीय परिणामाचे व्यवस्थापन उपायामुळे अशा प्रकारे होणारे अपघात, आपत्ती आपण त्या ठिकाणी टाळू शकतो. भूकंपप्रवण क्षेत्रात धरणात मोठ्या प्रमाणात पाणी साठवल्यामुळे निर्माण होणाऱ्या दाबामुळे भूकंपाचा त्या ठिकाणी धोका संभवू शकतो. हिमालयाच्या तैराई क्षेत्रात तेहेरी धरण प्रकल्प भूकंप क्षेत्रामध्ये येते, त्यामुळे हा प्रकल्प वादग्रस्त झाला आहे. कोयना धरण भूशास्त्रीयदृष्ट्या भक्कम असलेल्या भागात 1962 साली बांधण्यात आले, पण 1967 साली या क्षेत्रात भूकंपाचे धक्के बसून शेकडो लोक मृत्युमुखी पडले. शेकडो लोक जखमी झाले आणि हजारो लोकांना बेघर होण्याची पाळी आली. मोठ्या धरणाच्या निर्मितीमुळे अनेक सामाजिक
व पर्यावरणीय समस्या निर्माण होत असल्यामुळे जलविद्युत उत्पादनासाठी छोटे छोटे बांधण्याचा प्रयत्न केला जात आहे. अनेक अशा छोट्या बंधारा निर्मितीमुळे पर्यावरणावर कमी प्रमाणात प्रभाव पडतो. चीनमध्ये आज मिती छोट्या बंधाऱ्याची संख्या 60,000हून जास्त त्या ठिकाणी असल्याची दिसून येते आणि त्यामधून 13,250 मेगावॅट वीज निर्मिती केली जाते. ही वीज निर्मिती प्रामुख्याने एकूण वीज निर्मितीच्या 30% एवढी असल्याचं त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. जलविद्युत निर्माण करणारे जगातील खालील 6 प्रमुख देश आहेत. त्याच्यामध्ये संयुक्त संस्थाने 11% उत्पादन करतो. जपान आशियातला सर्वात मोठा जलविद्युत निर्माण करणारा देश आहे. एकूण शक्तीच्या 85% उत्पादन तो करतो. रशिया विस्तीर्ण आहे. तेथे संभाव्य जलशक्तीचे साठे मोठ्या प्रमाणात आहेत आणि म्हणून त्या ठिकाणची प्राकृतिक रचना त्याच्यामध्ये कोकेसाईट पर्वत, कझाकिस्तान, सायबेरिया, उरण प्रदेशात जलविद्युत निर्माण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात केली जाते. युरोपमध्ये मुळातच संभाव्य जलशक्तीचे साठे मोठे आहेत तिथं आणि म्हणून त्या ठिकाणची परिस्थिती अनुकूल आहे. आल्प्स पर्वताच्या प्रदेशामध्ये जलविद्युत मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी केंद्र असलेले आपल्याला पाहायला मिळतात. चीन हा देश जलशक्तीच्या बाबतीमध्ये समृद्ध देश म्हणून ओळखला जातो. चीन 4% जलविद्युत त्या ठिकाणी निर्मिती त्या ठिकाणी होते. भारत देशात एकूण संभाव्य जलशक्तीमध्ये 10% जलशक्तीचा वापर विद्युत निर्मितीसाठी त्या ठिकाणी केला जातो. पुढचा आहे ऊर्जा, सौर ऊर्जा. सर्वसाधारणपणे अक्षयक्षम ऊर्जा स्त्रोतांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या सूर्याच्या ऊर्जेपासून शक्ती मिळते. म्हणूनच जोवर सूर्य आहे तोवर हे ऊर्जा स्त्रोत कायम कार्यक्षम राहील असे समजले जाते की सूर्य एका तासात पृथ्वी जेवढी उष्णता देतो तेवढ्या ऊर्जेचा वापर आपण 1 वर्षभर त्या ठिकाणी करू शकतो. सौर ऊर्जेचा वापर करून वीज निर्मितीच्या अनेक त्या ठिकाणी योजना तयार करण्यात त्या ठिकाणी आलेल्या आहेत. सौर ऊर्जेचे 2 प्रमुख गटात त्या ठिकाणी विभागणी करता येते. प्रत्यक्ष ऊर्जा, अप्रत्यक्ष ऊर्जा. सूर्यकिरणापासून प्रत्यक्ष ऊर्जा जी सौर ऊर्जा मिळते आणि अशा ऊर्जेला त्या ठिकाणी त्याचा उपयोग उष्णता विद्युत निर्मितीसाठी केला जातो. सूर्याच्या नैसर्गिक प्रक्रियेमुळे जी ऊर्जा प्राप्त होते ती अप्रत्यक्ष सौर ऊर्जा होय. वात ऊर्जा, जैववस्तुमान, सागरी लाटा, जल विद्युत शक्ती इत्यादी अप्रत्यक्ष सौर ऊर्जेची उदाहरणे आहेत. विशेष म्हणजे ही ऊर्जा मुक्त व मुबलक मिळते, तरी पण तो मिळवण्यासाठी दूरसंवेदन केंद्र, घरगुती कारखाना यासाठी सौर ऊर्जेचा वापर केला जातो. म्हणून तर सौर ऊर्जा अतिशय उपयुक्त, बिनखर्चाची व प्रदूषण विरहित आहे. ढगाळ वातावरणाच्या तसेच रात्रीच्या वेळी सौर ऊर्जा उपलब्ध होऊ शकत नाही. त्यासाठी सौर ऊर्जा संग्रहित केली पाहिजे. प्रत्यक्ष सौर ऊर्जा पद्धतीचे 5 प्रकार आहेत. निष्क्रिय सौर ऊर्जा, सक्रिय सौर ऊर्जा, प्रकाश विद्युत चालक, सौर शक्ती बुरुज आणि सौर तळे. या 5 प्रकारामध्ये आपण प्रत्यक्ष सौर ऊर्जा त्या ठिकाणी वापरू शकतो. निष्क्रिय सौर पद्धती म्हणजे यामध्ये एकच चलन भाग आहे आणि तो सूर्य, घर, गोदाम यांच्या इमारतीची विशिष्ट रचना करून त्या ठिकाणी बांधल्यास सूर्यप्रकाशातून आपण त्या ठिकाणी ऊर्जा मिळवू शकतो. सक्रिय सौर शक्ती या पद्धतीमध्ये तापणे व थंड होणे हे सौर संग्रहावर अवलंबून असते. हवा किंवा पाणी यांचे वहन करता यावे म्हणून यंत्राचा वापर केला जातो. हे यंत्र चालवण्यासाठी लागणारी ऊर्जा सौर संग्रहाद्वारे प्राप्त होत असते. सौर संग्रह हे सौर ऊर्जा पकडून ठेवणारे यंत्र आहे. या यंत्रात एका बाजूला काचेचे 2 थर असलेली विद्युत रोधक पेटी असते. पेटीच्या आतील बाजूस काळ्या रंगाचा थर लावलेला असतो. हा काळ्या रंगाचा थर सूर्यापासून उष्णता शोषण करतो आणि उष्णतेचे त्या ठिकाणी प्रकाश शोषतो आणि उष्णतेचं परिवर्तन त्या ठिकाणी केलं जातं. सौर तावदाने यांचा वापर सध्याच्या काळात प्रामुख्याने केला जातो.
प्रकाश विद्युत चालक या पद्धतीमध्ये सौर पेशी पद्धती म्हणतात याला. सूर्यप्रकाशात सौर पेशी असतात, त्यात सिलिकॉन आणि कॅपियन सल्फाइड, गॅलियम आर्सेनाइड त्या ठिकाणी असतात व इलेक्ट्रॉन बाहेर सोडतात आणि त्यापासून विद्युत निर्मिती होते. सौर ऊर्जाच्या माध्यमातून सुद्धा सौरशक्ती मिळते. सौरशक्ती या स्तंभाद्वारे मिळवता येते. स्तंभाच्या शिखरावर वाफ निर्माण करणारे यंत्र जनित्र बसवलेले असते. आरशाद्वारे परावर्तित झालेली उष्णता स्टीम जनरेटरवर केंद्रित होते व तेथे खालून पंपाद्वारे येणाऱ्या पाण्याची वाफ होते. ही वाफ विद्युत जनरेटरवर सोडून विजेची निर्मिती केली जाते. सौर तळे हा एक प्रकार त्या ठिकाणी आपल्याला पाहता येईल. कृत्रिम तलाव तयार करून अतिक्षार त्यामध्ये भरले जाते. या क्षारयुक्त पाण्याला थोडे गोड पाणी ओतले जाते. क्षारयुक्त पाण्याची घनता जास्त असल्याने ते पाणी खाली राहते, ते गोड पाण्यात मिसळत नाही. सूर्यप्रकाश गोड पाण्यातून प्रवेश त्या ठिकाणी खाऱ्या पाण्यापर्यंत करतो आणि खारे पाणी ऊर्जा शोषून घेते व त्याचे उष्णतेत परावर्तन करते. अशा प्रकारे आपण त्या ठिकाणी सौर तळ्याच्या माध्यमातून ऊर्जा निर्माण करू शकतो. पवन ऊर्जा हा एक त्या ठिकाणी ऊर्जेचा प्रकार आपल्याला सांगता येईल. पवन ऊर्जेचा विकास चीन व पर्शियन संस्कृतीपासून होत आलेला आहे. अगदी पूर्वीच्या काळी पवन ऊर्जेचा उपयोग जहाज चालवण्यासाठी, पिठाच्या गिरण्या किंवा पाणी उपसणारे पंप चालवण्यासाठी होत असे. आज मात्र वाऱ्याच्या सहाय्याने वीज निर्मिती केली जाते. साधारणपणे इसवी सन 1800 ते 1950 पर्यंतच्या काळात पवनचक्क्याच्या आकारात आणि त्यापासून निर्माण होणाऱ्या शक्तीचा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विकास झालेला दिसतो. याच दरम्यान युरोप आणि संयुक्त संस्थानात विद्युत जनरेटर चालवण्यासाठी पवनचक्क्याचा उपयोग मोठ्या प्रमाणात झाला. वाऱ्याने चालविलेल्या एका लहान जनरेटरपासून 1 किलोवॅट विद्युत शक्ती निर्माण होते. भारतात वाऱ्यापासून वीज निर्मितीला भौगोलिकदृष्ट्या खूप वाव आहे. उद्योगधंद्यात या पद्धतीमुळे वीज निर्मिती मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वापर करता येईल. पवन ऊर्जा निर्मितीत संयुक्त संस्थाने, जर्मनी, फ्रान्स हे देश आज अग्रगणी देश म्हणून त्या ठिकाणी ओळखले जातात. भरती ओहोटीची ऊर्जा हा एक प्रकार आपणाला ऊर्जेचा स्रोत म्हणून वापरता येईल. समुद्रातील भरती ओहोटीच्या वेळी त्याच्या पाण्याची पातळीतील अंतर जास्त असल्याने तेथे विद्युत निर्माण करणे त्या ठिकाणी शक्य होते. नदीच्या खोऱ्यातून वाहून येणारे पाणी जलविद्युत निर्मितीसाठी वापरतात. तसेच भरतीच्या वेळी खाडीत चढलेले पाणी अडवून विद्युत निर्मिती करता येते, पण त्यासाठी खाडीच्या तोंडासाठी बंधारा बांधावा लागतो. त्यात बरोबर काही दरवाजे पण ठेवतात. समुद्राच्या भरतीचे पाणी दरवाजावाटे खाडीत शिरत भरती पूर्ण झाल्यावर दरवाजे बंद करून पाणी अडविले जाते. अडविलेल्या पाण्याची पातळी ओहोटीबरोबर खाली येऊ दिली जात नाही. ते अडविलेले पाणी नंतर टर्बाईन्सवर, त्याला आपण विद्युत जनरेटर म्हणतो, त्याच्यावर सोडून वीज निर्मिती केली जाते. भारतात कच्छ व खंबामध्ये कच्छ आणि खंबायाच्या भागामध्ये जलविद्युत केंद्राची उभारणी केली जात आहे. याप्रमाणे भरती आणि ओहोटीपासून त्या ठिकाणी ऊर्जा मिळवली जाते. अशा प्रकारे आज आपण ऊर्जा संपदाच्या बाबतीमध्ये या ठिकाणी चर्चा केलेली आहे. आपण ऊर्जा संपदा पाहत असताना ऊर्जेचे प्रकार पाहिले. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये दगडी कोळसा, खनिज तेल, अणुऊर्जा, जलविद्युत, त्याचबरोबर सौर ऊर्जा, पवन ऊर्जा आणि भरती ओहोटीच्या माध्यमातून निर्माण होणारी ऊर्जा या संदर्भानं आपण आज या ठिकाणी चर्चा केलेली आहे. आज या ठिकाणी आपण थांबूयात. त्या ठिकाणी धन्यवाद.